नमस्कार मित्रांनो, तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला की संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. मंदिरांमध्ये घंटानाद ऐकू येतो. शिवभक्त ओम नमः शिवायचा जप करतात आणि अनेक जण उपवास, पूजा व दानधर्म करतात. भारतीय संस्कृतीमध्ये काही वृक्षांना विशेष पवित्र मानले जाते. या वृक्षांची पूजा करण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर निसर्गाबद्दलचा आदर, पर्यावरणाचे संरक्षण आणि मनाला शांतता देणारी जीवनशैली ही आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात महत्त्वाचे मानले जाणारे 3 पवित्र वृक्ष जाणून घेणार आहोत. या वृक्षांचे शास्त्रांतील उल्लेख, लोकपरंपरा, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यांची सेवा करण्याचे फायदे याविषयी सविस्तर चर्चा करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक ठिकाणी असे दावे केले जातात की एखाद्या वृक्षाला स्पर्श केल्याने लगेच धनवर्षा होतो किंवा जीवन एका रात्रीत बदलते. अशा दाव्यांना ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र श्रद्धेने पूजा करणे, निसर्गाची सेवा करणे आणि चांगले कर्म करणे यामुळे मनाला सकारात्मकता मिळू शकते आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते. भारतीय परंपरेत वृक्षांना देवतांचे निवासस्थान मानले गेले आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वृक्ष तोडण्याऐवजी त्यांची पूजा करण्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे निसर्गाचे संरक्षणही झाले आणि समाजात पर्यावरणाविषयी आदरही वाढला. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व, 3 पवित्र वृक्षांचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान, पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि श्रद्धा, सेवा व चांगल्या कर्मांचे महत्त्व. जर तुम्हाला भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि प्रेरणादायी माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. चला आता सुरू करूया श्रावण महिन्याच्या पवित्र महत्त्वापासून. श्रावणाचे महत्त्व आणि पवित्र वृक्ष तुळस. मित्रांनो, श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. या महिन्यात भगवान शिवांची उपासना, जप, ध्यान, दान आणि सात्विक जीवन यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जण या काळात व्रत पाळतात, मंदिरात दर्शन घेतात आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करतात. श्रावण आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो: निसर्गाशी जोडलेले राहा, मन शुद्ध ठेवा आणि चांगले कर्म करा. म्हणूनच या महिन्यात वृक्षांची पूजा करण्याचे विशेष महत्त्वाचे मानले जाते. आता आपण पहिल्या पवित्र वृक्षाबद्दल जाणून घेऊया. तुळस. भारतीय संस्कृतीत तुळशीला माता म्हणून मान दिला जातो. जवळपास प्रत्येक पारंपरिक घरात तुळशीचे रोप लावण्याची प्रथा आहे. तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावणे, पाणी अर्पण करणे आणि प्रार्थना करणे हे अनेक कुटुंबियांची परंपरा आहे. तुळशीची पूजा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, ती स्वच्छता, शिस्त, निसर्गप्रेम आणि सकारात्मक जीवनशैलीचाही प्रतीक आहे. लोकपरंपरेनुसार श्रावण महिन्यात सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने तुळशीला नमस्कार करावा, थोडे पाणी अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी. या कृतीमुळे मन शांत होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने होते. काही ठिकाणी असा समज आहे की तुळशीला स्पर्श केल्याने किंवा पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. याकडे श्रद्धा आणि परंपरेच्या दृष्टिकोने पाहिले जाते. प्रत्यक्ष आर्थिक यश हे आपल्या परिश्रम, योग्य निर्णय, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नावर अवलंबून असते. आयुर्वेदातही तुळशीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. तिचा सुगंध, औषधी गुणधर्म आणि पर्यावरणासाठीचे योगदान यामुळे तुळस विशेष मानली जाते. जर तुमच्या घरी तुळशीचे रोप असेल तर त्याची नियमित काळजी घ्या, स्वच्छ पाणी द्या, परिसर स्वच्छ ठेवा आणि त्या रोपांचे संरक्षण करा. निसर्गाची सेवा हीच खरी पूजा आहे. आता प्रश्न असा आहे की श्रावण महिन्यात भगवान शिवाला सर्वाधिक प्रिय मानला जाणारा वृक्ष कोणतं? याचे उत्तर आहे बेलवृक्ष. बेलवृक्षाचे महत्त्व. भगवान शिवांना प्रिय असलेला पवित्र वृक्ष. मित्रांनो, आता आपण अशा पवित्र वृक्षाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव घेताच भगवान शिवांची आठवण येते. तो म्हणजे बेलवृक्ष. हिंदू परंपरेनुसार बेलवृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे. असं मानलं जाते की श्रद्धा, नम्रता आणि भक्तिभावाने अर्पण केलेले बेलपत्र भगवान शिवाला प्रिय असते. बेलपत्राची 3 पाने अनेकदा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. काही परंपरांमध्ये ती शिवाचे 3 नेत्र, तर काही ठिकाणी सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक मानले जाते. या वेगवेगळ्या समजुती भारतीय
धार्मिक परंपरेचा एक भाग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पूजा करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भावना. केवळ विधी केल्याने जीवनात चमत्कार घडेल अशी अपेक्षा न ठेवता त्यातून मिळणारी मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सद्विचार यांनाच खरे महत्त्व आहे. श्रावण महिन्यात अनेक भक्त सकाळी स्नान करून मंदिरात जातात. ते स्वच्छ बेलपत्र अर्पण करतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात आणि आपल्या कुटुंबांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. परंपरेनुसार बेल अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुतले जाते. तुटलेले किंवा खराब झालेले पान वापरणे टाळावे. पूजा करताना स्वच्छता आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले जाते. बेलवृक्षाचे पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. हा वृक्ष अनेक पक्षी, कीटक आणि इतर जीवांसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे त्याचे संवर्धन करणे ही देखील एक प्रकारची समाजसेवा आहे. काही लोकांचा असा विश्वास असतो की श्रावणात बेलवृक्षाला नमस्कार केल्याने घरात सुख आणि समृद्धी वाढते. हा धार्मिक विश्वास आहे. प्रत्यक्षात जीवनातील प्रगती ही आपल्या मेहनती, योग्य नियोजन, बचत, शिक्षण आणि चांगल्या सवयीमुळे घडते. म्हणूनच जर तुम्ही बेलवृक्षाजवळ गेलात तर त्याला आदराने नमस्कार करा. त्याची पाने अनावश्यक तोडू नका आणि शक्य असेल तर नवीन वृक्ष लावण्याचा संकल्प करा. हीच खरी पूजा आणि निसर्ग सेवा आहे. आता आपल्या यादीतील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पवित्र वृक्ष कोणता? तो म्हणजे पिंपळ. पिंपळ वृक्षाचे महत्त्व, श्रावणातील पवित्र परंपरा आणि आध्यात्मिक संदेश. मित्रांनो, आता आपण आपल्या यादीतील तिसऱ्या आणि अत्यंत पूजनीय वृक्षाबद्दल जाणून घेणार आहोत. पिंपळ वृक्ष. भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे. अनेक पुराणांमध्ये आणि लोकपरंपरांमध्ये या वृक्षाचा उल्लेख आढळतो. गावातील जुने पिंपळाचे झाड हे अनेकदा एक वृक्ष नसून श्रद्धा, एकता आणि समाज जीवनाचे केंद्र मानले गेले आहे. श्रावण महिन्यात अनेक भक्त सकाळी स्नान करून पिंपळाला नमस्कार करतात. त्यांच्या मुळाशी पाणी अर्पण करतात आणि मनपूर्वक प्रार्थना करतात. ही परंपरा निसर्गाबद्दल आदर व्यक्त करण्याचे प्रतीक मानली जाते. काही भागात पिंपळाभोवती प्रदक्षिणा घालण्याची ही प्रथा आहे. यावेळी अनेक जण शांतपणे देवाचे नमस्कार करतात. या कृतीमुळे मन एकाग्र होते आणि ध्यानासारखी शांत भावना अनुभवता येते. पिंपळाचे पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. हा वृक्ष अनेक पक्षी, खारी, मधमाशा आणि इतर जीवांना आश्रय देतो. त्याची सावली प्रवाशांना विश्रांती देते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अशा वृक्षांचे जतन करण्यावर भर दिला आहे. लोकांमध्ये असा विश्वास आढळतो की पिंपळाची श्रद्धेने पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता वाढते आणि संकटांना सामोरे जाण्याची मानसिक शक्ती मिळते. हा धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वास आहे. प्रत्यक्ष यश हे आर्थिक प्रगती मात्र शिक्षण, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णयावरच अवलंबून असते. जर तुम्ही पिंपळाजवळ गेलात तर त्याची पाने किंवा फांद्या विनाकारण तोडू नका. त्याऐवजी त्याला नमस्कार करा. परिसर स्वच्छ ठेवा आणि शक्य असल्यास एखादे नवीन झाड लावण्याचा संकल्प करा. निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, श्रावण महिन्यात या तिन्ही पवित्र वृक्षांजवळ गेल्यावर कोणती प्रार्थना करावी? मित्रांनो, आपण तुळस, बेल आणि पिंपळ या 3 पवित्र वृक्षांचे महत्त्व जाणून घेतले. आता महत्त्वाचा प्रश्न असा की या वृक्षांजवळ गेल्यावर नेमके काय करावे? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा म्हणजे केवळ फुले, अगरबत्ती किंवा दिवा लावणे नव्हे. पूजेचा खरा अर्थ आहे मन शुद्ध ठेवणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि निसर्गाचा आदर करणे. श्रावण महिन्यात शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर ज्या ठिकाणी पवित्र वृक्ष असेल त्या परिसरात स्वच्छता राखा. कचरा टाकू नका आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करू नका. यानंतर दोन्ही हात जोडून शांतपणे डोळे मिटा आणि मनात किंवा हळू आवाजात अशी प्रार्थना करा. हे परमेश्वरा, माझ्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि लोभ दूर कर. मला सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे. माझ्या कुटुंबाला आरोग्य, शांतता आणि सद्बुद्धी दे. माझ्या कष्टांना योग्य फळ मिळव आणि माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडोत. ही प्रार्थना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पवित्र वृक्षाजवळ म्हणता येते. जर तुम्ही भगवान शिवांचे भक्त असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा काही वेळा जप करू शकता. अनेक भक्तांना या जपामुळे मन शांत आणि एकाग्र झाल्याचा अनुभव येतो. आता पूजा करताना काही चुका टाळणे ही तितकंच महत्त्वाचे आहे. पहिली चूक म्हणजे वृक्षाला इजा होईल अशा प्रकारे फांद्या तोडणे किंवा खोडावर खिळे ठोकणे हे टाळले पाहिजे. दुसरी चूक म्हणजे प्लास्टिक, कागद किंवा कचरा वृक्षाजवळ टाकणे. पूजा करूनही जर आपण निसर्गाला हानी पोहोचवत असेल तर त्याचा उद्देश नष्ट होतो.
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चूक, चमत्कारांच्या अपेक्षेने पूजा करणे. श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देऊ शकते, पण यशासाठी परिश्रम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. श्रावण महिना आपल्याला याच गोष्टी शिकवतो. भक्ती आणि कर्तव्य यांचा समतोल. श्रावण महिन्यात अंगीकारा या 10 सात्विक सवयी, जीवन सकारात्मक बदल घडवणारे संकेत. मित्रांनो, आपण तुळस, बेल आणि पिंपळ या पवित्र वृक्षांचे महत्त्व जाणून घेतले. पण केवळ पूजा करणे पुरेसे नाही. आपल्या आचरणातही काही चांगल्या सवयी आणल्या तर त्याचा खरा लाभ मिळू शकतो. आज आपण अशा 10 सात्विक सवयी जाणून घेणार आहोत, ज्या श्रावण महिन्यात अनेक जण श्रद्धेने पाळतात. पहिली सवय, दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा. सकाळी उठल्यावर 2 मिनिट शांत बसून देवाचे स्मरण करा. यामुळे मन स्थिर होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. दुसरी सवय, स्वच्छता राखा. देवपूजा इतकीच घर, मंदिर आणि परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छता वातावरण मनाला प्रसन्न ठेवते. तिसरी सवय, निसर्गाची सेवा करा. आठवड्यातून किमान एकदा एखाद्या झाडाला पाणी द्या किंवा नवीन रोप लावा. ही सवय पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल. चौथी सवय, वाणीवर नियंत्रण ठेवा. श्रावण हा आत्मपरीक्षणाचा महिना मानला जातो. कटू बोलण्याऐवजी गोड आणि संयमी भाषा वापरण्याचा प्रयत्न करा. पाचवी सवय, अन्नाचा आदर करा. अन्न वाया देऊ जाऊ नका. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दान हे केवळ पैशांचेच नसते, प्रेमाने दिलेला एक घासही मौल्यवान असतो. सहावी सवय, राग कमी करा. कोणत्याही वादात शांत राहण्याचा प्रयत्न करा. मनातील राग कमी झाला की निर्णय अधिक योग्य घेता येतात. सातवी सवय, नियमित नामस्मरण करा. दररोज काही मिनिटे ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार इतर मंत्राचा जप करा. यामुळे अनेकांना मन एकाग्र झाल्याचा अनुभव येतो. आठवी सवय, प्रामाणिकपणे काम करा. देवावर श्रद्धा ठेवणे इतकेच महत्त्वाचे म्हणजे आपले काम प्रामाणिक करणे. खरी समृद्धी ही मेहनतीतूनच निर्माण होते. नववी सवय, कुटुंबासोबत वेळ घालवा. श्रावण हा सणांचा महिना आहे. कुटुंबातील नाती अधिक दृढ करण्यासाठी एकत्र प्रार्थना करा, संवाद साधा आणि आनंद वाटून घ्या. 10वी सवय, कृतज्ञ राहा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आज मिळालेल्या चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. कृतज्ञतेमुळे मनात समाधान वाढते. मित्रांनो, या सवयी कोणताही चमत्कार घडवतील असं नाही, पण त्या तुमच्या विचारांमध्ये, सवयीमध्ये आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवू शकतो. अनेकदा हाच बदल पुढे जाऊन चांगले निर्णय घेण्यास आणि जीवनात प्रगती करण्यास मदत करतो. या 3 पवित्र वृक्षांची सेवा कशी करावी? खरी समृद्धी कोणत्या मार्गाने मिळते? मित्रांनो, आतापर्यंत आपण तुळस, बेल आणि पिंपळ या 3 वृक्षांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घेतले. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या वृक्षांची सेवा नेमकी कशी करावी? भारतीय संस्कृतीत सेवा ही सर्वोच्च पूजा आहे असं मानलं जाते. म्हणूनच केवळ नमस्कार करून पुढे जाण्यापेक्षा या वृक्षांची जतन करणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम या वृक्षांच्या आसपास स्वच्छता राखा. प्लास्टिक, कचरा किंवा पूजा साहित्य इथे टाकू नका. पूजा केल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. दुसरी म्हणजे शक्य असल्यास तेथे योग्य प्रमाणात पाणी द्या. मात्र पावसाळ्यात किंवा आधीच ओलसर जमिनीत अनावश्यक पाणी टाकू नका. झाडाची गरज लक्षात घेऊन काळजी घ्या. तिसरी म्हणजे कोणत्याही वृक्षाचे पाने, फांदे किंवा साल विनाकारण तोडू नका. जर धार्मिक कारणासाठी पाणी घ्यायचे असतील तर स्थानिक परंपरांनी वृक्षांचे संरक्षण या दोन्हींचा आदर करा. चौथे म्हणजे दरवर्षी किमान एक नवीन वृक्ष लावण्याचा संकल्प करा. तुमच्याकडून लावलेले एक छोटे रोपे भविष्यात अनेकांना सावली, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाचा लाभ देऊ शकतात. आता समृद्धीबद्दल एक गोष्ट समजून घेऊया. अनेक लोक विचारतात, देवाची पूजा केली तर पैसे मिळतात का? पूजा, प्रार्थना आणि श्रद्धा यामुळे अनेकांना मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळू शकतो. पण आर्थिक प्रगती ही शिक्षण, कौशल्य, सातत्यपूर्ण परिश्रम, योग्य बचत, प्रामाणिकपणा आणि शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असते. श्रद्धा तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देऊ शकते, पण त्या मार्गावर चालणे हे आपल्या हातात असते. म्हणून श्रावण महिन्यात या 3 पवित्र वृक्षांजवळ जाताना एक प्रार्थना करा. हे परमेश्वरा, मला योग्य विचार, प्रामाणिक कष्ट करण्याची ताकद आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा दे. अशी प्रार्थना मनाला स्थिर देते आणि आपल्या ध्येयाची आठवण करून देते. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने समृद्ध तोच असतो ज्याच्याकडे चांगले आरोग्य, प्रेमळ कुटुंब, समाधान, प्रामाणिक उत्पन्न आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती असते.
आता तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न. तुमच्या घराजवळ तुळस, बेल किंवा पिंपळ यापैकी कोणता वृक्ष आहे? आणि श्रावण महिन्यात तुम्ही कोणती परंपरा पाळतात? तुमचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी माहितींसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी भगवान शिव तुमच्या जीवनात आरोग्य, शांती, समृद्धी आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देव हीच मनपूर्वक प्रार्थना. जय हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.